नमस्कार मैत्रिणी, नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि उद्या संक्रांत सण आहे. संक्रांत सणाच्या माझ्या यूट्यूबकरांना सगळ्यांना माझ्याकडनं संक्रांतीच्या शुभेच्छा. आज आपला विषय आहे मोत्यांपासून जाते कसे विणायचे. तर त्या जात्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. तुंगूस, कात्री, रंगीत मोती 6 नंबरचे, पांढरे मोती 6 नंबरचे आणि सुई. तर जाते हे असे आपल्याला जाते बनवायचे भातुकलीच्या खेळातले. हे जाते मी लॉकडाऊनच्या काळात केलेले आहे. जाते करण्यासाठी आपल्याला असे 3 भाग करून घ्यायचे आहे. चला तर मग आपण जातचे गोल बनवायला सुरुवात करूया. हे पहा, ही सुई आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. हा असा एवढा मोठा धागा ओवून त्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. पहा, आता आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे असे 6 मोती रंगीत आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे. तर गोल मी तुम्हाला नेहमी सांगत असते नाही का मैत्रिणींनो. हे पहा, ही गाठ आहे. या गाठ्याजवळचा हा जो एक मोती ओवलेला आहे पहिला, त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती काढायची आहे. ही अशी सुई वरती अद्धर काढायची आहे. धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा आपला गोल तयार झालेला आहे. हा गोल अजून पक्का होण्याकरता आपल्याला प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ही पहा, अशी सुई आपण प्रत्येक मोत्यातून बाहेर काढून घेणार आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो. आता आपल्याला काय करायचं ते हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं पहा. आता आपल्याला हा जो मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली, हा एक मोती 5 मोती असा 6 मोत्यांचा गोल आपल्याला करायचा आहे. ह्याच्यातून 6 मोत्यांचा गोल, 5 पांढरे 1 रंगीत. इथे आपल्याला 4 मोत्यांचा गोल तयार करायचा. इथपर्यंत 4 मोत्यांचा गोल करायचा आहे. 5 गोल, 1 गोल 5 पांढरे मोती येऊन, बाकीचे 4 गोल त्या 4 पांढरे मोती येऊन आणि शेवटचा गोल 3 पांढरे मोती असा करायचा आहे. तर आता मग आपण गोल बनवू. आता मी आता 5 मोती ओवून घेते. हे 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता पहा मैत्रिणींनो, हे 5 मोती ओवल्यानंतर हा जो धागा आपण मोत्यातून काढलेला आहे, ह्या मोत्यातून त्याच्यातूनच सुई आपल्याला परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण पुढच्या मोत्यातून बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा, इथे 5 मोती ओवले, हा 1 मोती, 6 मोत्यांचा गोल केला. आता इथे ह्या गोलातला हा 1 मोती आणि ह्या गोलातला हा 1 मोती, हे 2 मोती, 6 मोत्यांचा गोल करायचा. आता आपण धाग्यात 4 मोती ओवून घेऊ. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता हा 1 पांढरा मोती आणि हा 1 रंगीत मोती अशी आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, अशी सुई काढून घेतलेली आहे. सुई अलगद वरती काढायची आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो 1 मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशी 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा,
हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला ह्या गोलातला हा मोती पांढरा आणि ह्या गोलातला हा मोती, अशी सुई आपण ह्या 2 मोत्यांमधनं बाहेर काढून घेणार आहे. आणि त्याच्या पुढचा एक लाल मोती, आता त्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. आता पहा, ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, चौथा मोती आता आपला हे 4 मोती ओवून घेतले. आणि पहा, ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, हा चौथा मोती आणि तिसऱ्या पाकीटला हा एक पांढरा मोती, असे ह्या 2 मोत्यातून सुई आपण परत वरच्या दिशेने बाहेर काढली. हे पहा, अशी सुई बाहेर काढली आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, हे पहा, ह्याच्यातून एक सुई बाहेर काढली. आणि आता आपल्याला ह्या एका मोत्यातून सुद्धा सुई, पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आता परत आपण 4 मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत ह्या गोलातला हा पांढरा मोती आणि ह्या गोलातला हा लाल मोती, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, हे पहा, आणि त्याच्या पुढचा हा एक लाल मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा मैत्रिणींनो, पहिल्यांदा 5 मोती ओवून गोलातला एक रंगीत मोती धरून 6 मोतींचा गोल केला, त्याच्यानंतर 4 मोत्यांचा केला आणि आता आपल्याला 3 मोत्यांचा गोल करायचा. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक रंगीत मोती ह्याच्यातून काढली, त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपली अशी खालच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. आता पहा, 1 2 3, हे 3 मोती, 1 2 3, हे 3 मोती. आता आपल्याला धाग्यात 3 मोती ओवून गोल करायचा आहे. ह्या मोत्यातून सुई आपली अशी वरच्या दिशेने बाहेर निघाली. पहा, अशी सुई वरती निघाली, धागा ओढून घेतला. आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता 1 2 3, ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आपण. हा एक रंगीत मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता हे 2 मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू आपण. आता आपण ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, खालच्या दिशेने सुई बाहेर निघाली. हा आपला इथे षटकोनी आकार तयार झाला. पहिला आकार आपण 6 मोत्यांचा गोल केला, दुसरी स्टेप आपण षटकोनी आकार केला. आता पहा, आता आपल्याला हे 2 मोती आहे ह्याच्यातले, इथे 6 मोत्यांचा गोल करायचा. आता आपण इथे 4 मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती ओवून घेतले आपण. आणि आता हे 2 मोती, ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची. आता काय करायचं मैत्रिणींनो, आपल्याला आपण हा इथे 6 मोत्यांचा गोल तयार केला. एक 6 मोत्यांचा गोल करायचा, एक 5 मोत्यांचा, एक 6 मोत्यांचा, एक 5 मोत्यांचा, 6 मोत्यांचा, 5 मोत्यांचा, 6 मोत्यांचा, 5 मोत्यांचा, शेवटचा गोल आपला 5 मोत्यांचा येईल. आता आपण ह्या मोत्यातून सुई काढून घेऊ. हे पहा, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, हे 2 मोती. आता आपल्याला इथे 5 मोत्यांचा गोल करायचा. आता आपण इथे 3 मोती येऊन 5 मोत्यांचा गोल तयार करू. हे 3 मोती ओवून घेतले आणि आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल. हे पहा, ह्या मोत्यातून बाहेर निघाली आणि ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो एक मोती हा. हे पहा, अशी सुई बाहेर काढली आणि आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर निघेल. अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता इथे हे 3 मोती आहे. आता इथे 6 मोत्यांचा गोल तयार. आता आपण इथे 3 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल तयार करू.
जात्याचे गोल सोपे मैत्रिणींनो करायला, ते गोल करायचे आणि जातं विणायचं. हे पहा, आता आपण ह्या मोत्यातून सुई अशी वरती काढून घेतलेली आहे. आणि आता 1 2 आणि 3 अशी सरळ सुई बाहेर काढणार. 1 2 आणि 3 अशी सुई बाहेर काढली. हे पहा, आता परत आपल्याला इथे 5 मोत्यांचा गोल करायचा. हे 2 मोती आहे. आता आपण 3 मोती ओवून घेऊ. हे पहा, ह्या 2 मोत्यातून सुई परत आपली अशी वरती निघाली. हा 5 मोत्यांचा, एक 6 मोत्यांचा, एक 5 मोत्यांचा, एक 6 मोत्यांचा, एक 5 मोत्यांचा. आता परत आपल्याला ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हे 3 मोती इथे आहेत. हा अर्धा गोल झाला. आता परत आपण 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवले. परत आपली सुई ह्या मोत्यातून अशी वरच्या दिशेने बाहेर आली. हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. पहा मैत्रिणींनो, आता तुम्हाला सहज जमेल गोल कसे करायचे ते. आता आपला इथे 5 मोत्यांचा गोल तयार होईल. ह्या एका मोत्यातून सुई काढली. हे पहा, अशी सुई काढली. असे 2 मोती आले की इथे 3 मोती येऊन 5 मोत्यांचा गोल करायचा. इथे 3 मोत्यांचा अर्ध गोल झाला की इथे 3 मोती येऊन 6 मोत्यांचा गोल करायचा. शेवटचा गोल आपला 5 मोत्यांचा येतो. तुम्ही इथपर्यंत करून पहा. मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते. हे पहा, आता इथे 6 मोत्यांचा गोल आहे. 6 मोत्यांचा गोल करायचा. इथपर्यंत 5 मोत्यांचा केला. आता इथे 6 मोत्यांचा करायचा. इथे 3 मोती आपले ऑलरेडी आहे. आता आपण 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवले. आणि आता आपली सुई 1 2 3 ह्या 3 मोत्यातून अशी बाहेर निघेल. पहा, 1 2 3 6 मोत्यांचा गोल झाला. आता आपल्याला शेवटचा गोल 5 मोत्यांचा करायचा आहे. हे पहा, ह्या 2 मोत्यातून सुई आपली बाहेर निघाली अशी. इथे हे 3 मोती आहे. हे 3 मोती आहे. हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपल्याला हे 3 मोती 5 मोत्यांचा गोल करायचा. आता आपण 2 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशी वरच्या दिशेने धागा ओढून घ्यायचा. हा 5 मोत्यांचा गोल आपला तयार झालेला आहे. पहा मैत्रिणींनो, पहिल्यांदा 6 मोत्यांचा गोल केला, नंतर षटकोन केला, नंतर 6 मोती 5 मोती, 6 मोती 5 मोती, 6 मोती 5 मोती असे आपण हा गोल केलेला आहे. आता आपल्याला परत खालची डिझाईन तयार करायची मैत्रिणींनो. पहा, आता खालची डिझाईन कशी करायची पहा. आता आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे खालच्या दिशेने. हे पहा, ह्या मोत्यातून काढली. लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा आपण सुई काढून घेणार आहे. ही अशी सुई आपण काढली आणि लगेच त्याच्या पुढच्या खालच्या ह्या मोत्यातून सुद्धा आपण सुई काढून घेतलेली आहे. हे पहा, ह्या मोत्यातून सुद्धा आपण सुई काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता इथे आपल्याला रंगीत मोती ओवायचे आहे. एक रंगीत एक पांढरा, एक रंगीत एक पांढरा अशी आपल्याला इथे चौकट डिझाईन तयार करायची. इथे गोल केला, इथे षटकोन केला, इथे गोल केला. आता खाली आपली चौकट डिझाईन तयार होईल. 1 2 3 3 पायऱ्या झाल्या. आता चौथी पायरी आपण करणार आहे. आता पहा, एक पांढरा, एक लाल, एक पांढरा असे 3 मोती आपल्याला सुरुवातीला घ्यायचे. पहा, एक पांढरा, एक लाल,
एक पांढरा. आणि आता काय करायचं, ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली तो मोती, ह्या मोत्यातून आपण सुई काढली, धागा दिसतोय ना तुम्हाला, आता आपण त्याच्यातूनच परत समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती ओढायची आहे, धागा ओढून घ्यायचा. हे पहा, इथे ही चौकट डिझाईन तयार झाली. पहा इथे हा वरती मोत्याचा त्रिकोण तयार झालेला आहे, त्रिकूट, आणि खाली एक लाल, असे 4 मोत्यांची चौकट तयार झाली. लगेच आपल्याला ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला इथे एक पांढरा एक रंगीत असे मोती ओवून घ्यायचे आहे. एक पांढरा एक रंगीत. हे पहा, हे असे मोती ओले आणि लगेच आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. वरच्या दिशेने ही अशी सुई काढली. हे पहा, हा मोती खाली यायला पाहिजे. हां, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. आता हा पांढरा आहे, हा पांढरा आहे. आता इथे एक पांढरा आणि एक लाल अशी इथून आपण सुई काढू. परत एक पांढरा एक लाल. हे पहा, एक पांढरा एक लाल. आता परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, इथे आपली ही चौकट तयार झालेली आहे. परत ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता इथे हे 2 मोती, एक पांढरा एक लाल. हे पहा, एक पांढरा आणि एक लाल. हे असे 2 मोती घातले. हा एक पांढरा, हा एक पांढरा. आता ह्या पांढऱ्यातून सुई आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. म्हणजे खालच्या लाईनला एक एक मोती येत राहतो लाल, आणि हा पांढरा, असे 2 मोती येतात. अशी आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत पुढच्या 2 ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आल्या का मैत्रिणी तुमच्या लक्षात? आता मी तुम्हाला एवढी लाईन करून दाखवते. परत एक पांढरा घ्यायचा आणि एक लाल घ्यायचा. हे पहा, असा लाल घेतला. हे एक पांढरा एक लाल. आणि परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढली. परत ह्या मोत्यातून काढू, त्याच्यावरचा आणि त्याच्या शेजारचा, अशी सुई बाहेर काढायची आहे. असं इथपर्यंत एक पांढरा एक लाल, एक पांढरा एक लाल, एक पांढरा एक लाल, असं इथपर्यंत तुम्ही करा. मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते. हे पहा, असं आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता मी पुढे करते. एक पांढरा एक लाल, एक पांढरा एक लाल. हे 2 मोती घातले. ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली असे, आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण एक पांढरा एक लाल अशी सुई काढू. एक पांढरा एक लाल. आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, एक पांढरा एक लाल, एक पांढरा एक लाल अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता एक पांढरा एक लाल. हे पहा, हे अशी आपण सुई बाहेर काढली. आता पहा मैत्रिणींनो, लक्ष द्या हां. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली.
हे अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे 2 लाल मोती ओवून घ्यायचे आहे. शेवटी आपल्याला 2 लाल मोती ओवून हा गोल पूर्ण करायचा आहे. हे पहा, आता इथे आपण 2 लाल मोती ओवून घेणार आहे. हे 2 लाल मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई परत अशी ह्या मोत्यातून बाहेर निघालेली आहे. आणि परत आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे 2 लाल मोती इथे आपण ओवून घेतलेले आहे. ही अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे खालच्या दिशेने. हे पहा, हा असा आपला जात्याचा गोल तयार झालेला आहे. आता आपण हे 2 गोल कसे जॉईन करायचे ते पाहणार आहे. आता मी ते तुम्हाला दाखवते कसे जॉईन करायचे ते. आता आपण इथे हा गोल झालेला आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. हे पहा, मी इथे आता गाठ पाडून घेणार आहे. असे आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे गाठ पाडायची. अशी ह्याच्यातून चौकटीतून मी सुई बाहेर काढलेली आहे. ह्या गोलातून दोऱ्याच्या अशी सुई बाहेर काढली आहे. इथे आपण गाठ पाडून घेतलेली पहा. आता आपल्याला हे गोल जॉईन करायचे. तर ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, हे असे आपले गोल तयार झालेले आहे. आणि आता आपण हे गोल जॉईन करणार आहे. थोडंसं जातं करायला जड, थोडंसं कठीण आहे मैत्रिणींनो. पण एकदा आपण हातात घेतला ना विणायला की ते मग ठेवायची इच्छा होत नाही. मग आपण ते पूर्ण करतो. किंवा पुढचं कसं करायचं ह्या ह्याच्याने आपण करत राहतो. हे पहा, आता हा एक गोल आहे आणि हा एक गोल आहे. हे 2 गोल आपल्याला जॉईन करायचे. तरी आपण पांढऱ्या मोत्यांनी जॉईन करणार आहे. आता पहा, लक्ष द्या मैत्रिणींनो. हां, एकदा आपण पट्टी करून सुद्धा हे 2 गोल जॉईन करू शकतो. पण मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवते गोल कसे जॉईन करायचे ते. हे पहा, आता मी पांढरा मोती घेतलेला आहे. हा एक पांढरा मोती घेतला. आणि आता काय करायचं पहा, हा गोल आणि हा गोल हे 2 गोल आहे. तर आता आपल्याला हा एक पांढरा मोती ओवून घेतला वरच्या गोलामध्ये. आणि हा खालच्या गोलातला हा मोती आहे लाल. ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. मी जशी तुम्हाला मध्यंतरी एक बॅग दाखवली जॉईन करताना, तसेच हा गोल पण जॉईन करायचा. हे पहा, आता आपल्याला परत एक मोती पांढरा ओवायचा आहे. हा पांढरा मोती ओवला आणि एकदा इकडच्या मोत्यातून सुई काढायची, एकदा इकडच्या मोत्यातून. हे पहा, आता आपण ह्या गोलातल्या ह्या मोत्यातून काढली. आता हा वरचा गोल आहे. तर आता वरच्या गोलातल्या मोत्यातून सुई काढायची आपल्याला. पहा, हा गोल वरचा, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढू. त्या मोत्यातून ह्या गोलातल्या ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू. एकदा वरच्या गोलातला मोती आणि एकदा खालच्या गोलातला मोती, अशी आपल्याला मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे क्रॉसमध्ये. हे पहा, आता हा जो खालचा गोल आहे त्याच्यातला हा लाल मोती, ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढू. हा खालच्या गोलातला हा लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता वरच्या गोलातला एक मोती, हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर. एकदा ह्या मोत्यातून, एकदा ह्या मोत्यातून, एकदा ह्या मोत्यातून, एकदा ह्या मोत्यातून, अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. एक एक मोती पांढरा घेऊन. हे पहा, आता आपण ह्या गोलातल्या खालच्या गोलातल्या ह्या मोत्यातून सुई काढल्या. तर वरच्या गोलातला हा मोती, अशी सुई बाहेर काढायची. एक एक पांढरा मोती धाग्यामध्ये घेऊन. हे पहा,
हे असे आपल्याला असं इथपर्यंत जॉईन करायचं आहे. ह्या खालच्या गोलातला एक मोती, वरच्या गोलातला एक मोती, खालच्या गोलातला एक मोती, वरच्या गोलातला एक मोती, असे आपल्याला हे जॉईन करायचे आहे 2 भाग. हे पहा, असे इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता ह्या गोलातला हा मोती, परत एक पांढरा मोती घ्यायचा. मी तुम्हाला ही अगदी सोपी पद्धत सांगते मैत्रिणींनो जॉईन करायची. आता ह्या गोलातला हा मोती, खालच्या गोलातला हा मोती, असे आपण हे गोल जॉईन करून घेतलेले आहे. पहा, हे असे गोल जॉईन झाले. आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, धागा ओढून घ्यायचा. हे 2 गोल जॉईन झाले. पहा, जात्याचे 2 गोल जॉईन झालेले आहे. आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढलेली आहे गोलातल्या, आणि त्याच्या पुढच्या गोलातल्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पहा, अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत आपल्याला ह्याही पुढच्या वरच्या गोलातल्या 2 मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढायची. आणि आता आपण इथे जात्याची ती मूठ नसते का, अशी आपण गोल गोल फिरवतो ती, ही अशी मूठ, ही आता आपण तयार करणार आहे. तर ती कशी तयार करायची पहा. आता ह्या मोत्यातून सुई काढली आपण, परत ह्याही मोत्यातून सुई काढून घेणार आहे. ह्याशी सुई काढल्यानंतर आपल्याला आता इथे ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, अशी सुई काढून घेतली. आणि आता इथे आपण 8 लाल मोती ओवून घेणार आहे. किती? 8. हे पहा, हे असे आपण लाल मोती ओवून घेतलेले आहे. आणि त्याच्यावरती आपण एक रंगीत दुसरे कुठल्याही कलरचा मोती ओवून घेतला तरी चालतो. हे पहा, मी पिवळा मोती ओवून घेतलेला आहे. हा मी पिवळा मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता काय करायचं, आपल्याला ह्या खालच्या लाल मोत्यात सुई बाहेर काढायची. तर आता आपण अशी सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आणि परत धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे असं ओढून घेतल्यानंतर आपण परत ह्या सगळ्या लाल मोत्यातून सुई काढून घेणार आहे. ह्या सगळ्या लाल मोत्यातून सुई आपल्याला परत खालच्या दिशेने काढायची आहे. पहा, आपल्याला एकदम तो सुई काढता येणार नाही, त्याच्याकरता आपण 2-2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे खालच्या दिशेने. हे पहा, ही अशी सुई निघाली आपली. थेट खालपर्यंत सुई काढून घ्यायची आपल्याला. हे पहा, अशी सुई काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. हा धागा ओढल्यानंतर आपल्याला परत ह्या मोत्यातून सुई घ्यायची आहे, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा आपला जात्याचं हँडल तयार केलं आपण. पहा, हे असं तयार केलेलं आहे. आणि आता पहा, परत आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून
परत ह्या मुठीला आपण इथे पॅक करून घेऊ, म्हणजे ती व्यवस्थित अशी ताठ राहील. परत आपण ह्याच्यातून अशी सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, हे असे ही मूठ ताठ झाली. आता पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला जात्याचा मधला भाग तयार करायचा आहे. आता तो मधला भाग कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता आपल्याला जात्याचा मधला भाग तयार करायचा आहे. तो मी तुम्हाला दाखवते कसा करायचा. तो हँडल जर आपलं चुकलं होतं ते मी तुम्हाला परत दाखवते. हां मैत्रिणींनो, जॉईंट भागालाच माझे हँडल केलं गेलं होतं. त्याच्यावरचा एक भाग असतो गोलात गोल केलेला, त्याला आपल्याला हँडल करायचं आहे. ते आपण गोल तो दांडा करत नाही का गोल लाकडाचा, तो फिरवायला तो आपल्याला आता इथे करायचा आहे. तो पहा कसा करायचा. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली, मध्ये अशी घेतली. अशी सुई घेतल्यानंतर आपण आता इथे 8 लाल मोती ओवून घेणार आहे. हे 8 मोती आपण ओवून घेतलेले आहे. त्याच्यावरती आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हा एक रंगीत मोती ओला, 8 मोती ओवून घेतले. आणि आता हा जो एक लाल मोती आहे ह्या पिवळ्याच्या खालचा, त्याच्यातून आपल्याला सुई अशी सगळ्या मोत्यांमधनं बाहेर काढून घ्यायची आहे. माझ्या जॉईंट गोलाला जोडला गेला होता, म्हणून मी तुम्हाला हे नवीन दाखवलं. हे पहा, असं इथपर्यंत आपण आलेलो आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, म्हणजे हा आपला असा ही काडी अशी व्यवस्थित बसेल. हे पहा, थोडंसं हे इकडेच लक्ष द्या मैत्रिणींनो, हे कसं करायचं आपल्याला, म्हणजे मग लक्षात येतं. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता परत आपण ह्या वरच्या मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढून घेणार आहे. पहा, असा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. नाही जमलं तर काय करायचं मैत्रिणींनो, हे मोती ओढताना ह्याच्यामध्ये एक बारीक टूथपिकची काडी घालायची आणि त्याला हे मोती अशी एका साईडने अशी ओवायचे, म्हणजे ही आपली काडी अशी ताठ राहते. हे पहा, हे झालं आपलं इथे. आता आपण जात्याचा मधला गोल तयार करू.
आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. इथे गाठ पाडल्यानंतर आता आपण जात्याचा मधला गोल तयार करणार आहे. तर मधला गोल कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा मैत्रिणींनो, आता आपण परत नवीन धागा ओवून घेतलेला आहे. एवढा असा धागा ओवून घेतलेला आहे आणि त्याला परत मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला हा जो जात्याचा वरचा भाग केलेला आहे, आता इथे आपल्याला 6 ही सुई अशी वरती काढायची पहा. आणि आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. हा जो मधला गोल तयार करायचा सुरुवातीला त्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक पांढरा मोती ओवायचा. इथे आता आपल्याला 6 पांढरे मोती ओवून गोल करायचा आहे. हे पहा, ह्या ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. 6 मोत्यांचा गोल आपल्याला वरती करायचा आहे. आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. आता परत एक पांढरा गोल पांढरा मोती आपण ओवून घेणार आहे. 6 मोत्यांचा पांढरा गोल आता आपला लाल मोत्यांच्या वरती करायचा आहे. हे पहा, आता पुढच्या लाल मोत्यातून सुई काढून घेऊ. आता परत एक पांढरा मोती ओवू. ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. हे पहा, हे 3 मोती झाले. आता परत पुढच्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढू. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता परत आपण एक पांढरा मोती ओवून ज्या मोत्यातून सुई काढली त्याच मोत्यातून परत सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. पहा, 4 मोती आपले झालेले आहे. अजून 2 मोती आपल्याला ओवायचे आहे. हा 6 लाल मोत्यांच्या गोलावरती पांढरा 6 मोत्यांचा लाल गोल आपण केलेला आहे. आता आपण पुढच्या मोत्यातून सुई काढू. पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता ज्याच्यातून सुई घातली तोच लाल मोती. हा 5वा मोती आपला. आता त्याच्या पुढच्या शेवटच्या मोत्यातून सुई काढायची आपल्याला लाल मोती. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असा आपला इथे असा गोल तयार होतो. आता आपण परत एक पांढरा मोती ओवून घेणार आहे. हा पांढरा मोती ओवून घेतला आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो लाल मोती. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता काय करायचं आपल्याला, हे असे 6 मोती ओवून घेतले. आता आपण ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशी. त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. जे आपण वरती पांढरे मोती ओढले लालच्या वरती त्याच पांढऱ्या मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहे. पहा, म्हणजे आपला हा गोलवरचा व्यवस्थित असा तयार होतोय.
हे पहा, हा असा आपला गोल तयार झालेला आहे. आता आपण ह्या मोत्यांच्या मध्ये एक आणखी 6 मोत्यांचा गोल तयार करणार. इथे एक मोती, इथे एक मोती. हे पहा, आता आणखीन एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. हा पांढरा मोती ओवल्यानंतर त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ह्या मोत्यातून, ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. तो पांढरा मोती असा मध्ये यायला पाहिजे. हे पहा असा. आता परत एक पांढरा मोती ओव. हे पहा, हा आपला इथे हा पण गोल पूर्ण झालेला आहे. एक मोती येऊन 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला सुई काढायची होती. हे पहा, हे असे आपण हे भाग तयार करून घेतलेले. आता आपण परत ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. हे पहा, असा आपला हा वरचा भागसुद्धा झालेला आहे. हा असा वरचा भाग झालेला आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, आता ह्याच्यामध्ये एक छोटासा दांडा असतो.
ह्याच्यामध्ये आता आपण तो तयार करू पहा. आता काय करायचं आपल्याला, आपण ह्या खालच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढू. हा जो मोती आहे ह्याच्या खालचा, त्याच्यातून आणि ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढू पहा. ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. अशी खालच्या दिशेने धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता पहा मैत्रिणींनो, आता काय करायचं आपल्याला, आता आपण इथे सुई अशी काढून घेणार आहे पहा खाली. ही अशी सुई आपण काढून घेतली आणि आता आपण ह्याच्यातून ह्या गोलातून सुई अशी परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे अशी. आणि आता इथे एक 4 मोती आपल्याला रंगीत ओवून घ्यायचे आहे. आता आपला हा भाग झालेला आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. हा वरचा भाग आपला झालेला आहे जात्याचा. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ आणि जे 2 भाग जॉईन केले आपण त्याच्यामध्ये आता आपल्याला एक छोटासा 4 मोत्यांचा आपल्याला छोटासा दांडा तयार करायचा आहे. हे पहा, आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. ही अशी गाठ मी इथे पाडून घेते आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण हे 2 भाग जॉईन केलेले, हे 2 भाग. आता इथून आपल्याला सुई अशी वरती घेऊन इथे छोटासा लाकडी काडी दाखवायची. मध्ये ते नसतं का जात्याला आपण धान्य तोडतो तो भाग, त्याच्यामध्ये. हे पहा, आता मी तुम्हाला थोडा भाग दाखवून देते आणि आपले जाते कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवा. तुमच्या लक्षात आले की नाही ते पण मला सांगा. मी जातं लॉकडाऊनच्या काळात विणलेलं होतं, त्याच्यानंतर मी आज तुम्हाला शिकवलेलं आहे. तर ते जमलं की नाही ते तुम्ही मला प्लीज सांगा. हे पहा, आता मी 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेते आहे. हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला सुई अशी वरती काढायची आहे. ह्या 2 गोलातून, हे जॉईन केलेले 2 गोल, ह्याच्यातून सुई आपल्याला अशी वरती काढायची पहा. आणि असा दाबा, असं वरती घ्यायचं आहे हे. आणि इथे ह्या मोत्याला आपण जॉईन करून घेऊ. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, एका ह्या मोत्यातून अशी सुई बाहेर काढू. एक मोती वरचा सोडून अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, हे अशी आपली काडी तयार झाली आहे मधली. आणि आता आपण ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे पहा. हे अशी आपण जात्यामधली जी काडी असते, आपण वरचा भाग ठेवतो ती मी तुम्हाला आता ही कशी जॉईन करायची ते पण दाखवलेली आहे. आता आपण परत खाली सुई खालच्या दिशेने काढून घेऊ. हे पहा, अशी सुई मी काढून घेतलेली आहे. असा हा भाग आपला वरती आलेला आहे पहा काडीचा. आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे खालच्या साईडने.
उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हा असा भाग आपला जॉईन झालेला आहे आणि हे असं याच्यावरती ठेवायचं आहे. हे पहा मैत्रिणींनो, हे असे आपले जाते तयार झालेले आहे. मोत्यापासून विणलेले जाते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.